तुम्ही बघू शकता त्यांना किती आनंद झाला. आपण नाणे घेऊन आले ना ते बघा. दीपेश वायले व्लॉग्सला मी आता सबस्क्राईब करत आहे तुमच्या समोर. तुम्ही सुद्धा करा. या 1000चं 1 लाख लवकरात लवकर झालं पाहिजे. आनंद प्रसन्न वाटले का काहीतरी केले आज मस्त असा मनाप्रमाणे मनापासून जास्त असे चांगले कमवले. माझ्या घरी बाकी नाचशील नाचायला जरा कमरून गेले आम्ही तरी पण नाचते ना सोपी. अभिमान आपली चूल. म्हणजे आता याच्यामध्ये वार मध्ये जे चालू आहेत युद्ध चालू आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना समजलं असं गॅसचा भाव ना गॅसचं या आणि जी डिझाईन येते ते त्यांना जे डिझायनर केलंय वर्क केलंय ते एकदम अतिसुंदर आहे. आणि म्हणजे मोबाईल पेक्षा म्हणजे मोबाईल बघितली ती त्याच्यापेक्षा चांगली अजून मस्त म्हणजे चांगली सुंदर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या दीपेश वालिया ब्लॉग्स चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आता बदलापूरला चाललो आहे. आपण जे नाणे बनवतो तेच नाणे घेऊन आपण बदलापूरला चाललो आहे. कोणच्या ते अक्षयदादांचे ते आपले अक्षयदादा तर तुम्हाला माहिती असेल का ग, आपले फेमस गायक अक्षयदादा म्हात्रे त्यांच्या घरी चालू आहे. त्यांच्या भावाचं लग्न आहे. तर त्याचसाठी अक्षयदादा म्हात्रे यांनी आपल्याला इंस्टावरती DM केला नाण्यांसाठी. आणि दादांना खूप आवडले नाणे आणि मस्त चॉईस केले नाणे आणि एकदम खूप सुंदर असे दादाने आपल्यावरती विश्वास ठेवला आणि तेच घेऊन चालू. आता बघूया त्यांना कसे आवडतात कसे नाही. तर चला डायरेक्ट भेटू त्यांच्या घरी. मित्र, आपण आता पोचलो अक्षयदादा म्हात्रे यांच्या घरी. हे बघा सर्व नाणे बिणे उतरायला लावले आणि अक्षयदादा पण आपल्यासमोर आणि थोडं वर बिकीमध्ये येतात. आणि हे बघा आपले नाणे चालू. हे बघा आता समोर आपला अक्षयदादा. आणि अक्षयदादा नमस्कार. नमस्कार. आणि कसे आहेत? मस्त. आपल्या भावाचा लगीन गाणे बिने शूट वगैरे केले का नाही? नक्कीच तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पंकज दादाचा आणि भूमिका ताईचा गाणं मस्त छान गाणं. तर तुम्ही आता आपले नाणे बघितले, तुम्हाला कसं वाटतं? जबरदस्त मस्त केल्यात, मस्त सजवल्यान. आणि त्याच्यामध्ये आपली शान, आपला अभिमान, आपली चूल. म्हणजे आता याच्यामध्ये वार मध्ये जे चालू आहेत युद्ध चालू आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना समजलं असं गॅसचा भाव ना गॅसचं या. तर त्याच्यामुळे आपल्या चुलीचा मोल आत्ता लोकांना समजला की ज्या चुली होत्या त्याच बऱ्या होत्या. आणि मित्रांनो, आम्ही पण सर्वांना पाहिजे असतील त्यांना देतो चूल. आणि बघा आपला अक्षयदादा म्हात्रे आपण यांच्या घरी आलो. आणि सगळ्यांनी पॉसिबल झाला तर 18 तारखेला आपली हळद आहे आणि 19 तारखेला लग्न आहे. माझ्या छोट्या भावाचं लग्न आहे. सगळ्यांनी नक्की लग्नाला या, हळदीला या, धमाल करू. तर आपल्या दीपेश वायले व्लॉग्सला मी आता सबस्क्राईब करत आहे तुमच्या समोर. तुम्ही सुद्धा करा. जास्तीत जास्त त्यांना लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचा ब्लॉग्स मी बघितलेत तर भारी ब्लॉग्स बनवतो भाऊ. आणि सुरुवातच अशी दमदार केलेली आहे त्यांनी. जास्तीत जास्त हे बघा, तुम्ही बघत असाल जबरदस्त असं त्याचे ब्लॉग असतात. आपला माणूस आहे, आपला पोरे आहे. जास्त सपोर्ट करा. मी करतो, तुम्ही पण करा. आणि या 1000चं 1 लाख लवकरात लवकर झालं पाहिजे. धन्यवाद. मित्र, आता अक्षयदादा बोलले त्याच्यासाठी तरी सबस्क्राईब करा, नक्कीच करा. तर चला आत्म्या जाऊया आपण. आता बघू शकता इथे सर्व आता तयारी चालू लग्नाची आणि सर्व गडबडीमध्ये येते बघा. सर्वच असे गडबडीमध्ये आहेत घरामध्ये आणि खूप सुंदर असं डेकोरेशन करायला लावले ताई. हे बघा सर्व लाईटी वगैरे बघू शकता. आई आता उतरली, आरती करायला लावली आई ताई मस्त. हे बघा मस्त आपल्या
तर तुम्ही बघू शकता त्यांना किती आनंद झाला. आपण नाणे घेऊन आले नक्की बघा कशी घरात नाणे घ्यायच्यासाठी रेडी झाले सगळे. ते या बघा कशी नाचतात. आपण येणार आहोत नाणे घेऊन म्हणून ते बरेच रेडी सजून आहे बघा मस्त. आपला नातू असता लागेल तर तुला कसं वाटतं? चांगलं वाटतं. बाकी माझ्या कशी पक्की मजा करीन. बाकी नाचशील नाचायला जरा कमरून गेले आम्ही. तरी पण आता शॉपिंग बिकिंग झाली. शॉपिंग झाली आपली हो शॉपिंग झाली. आणि आपलं नाणं दोन्ही बघलं कसं वाटलं? मस्त मस्त वाटलं. चांगला तुला कप वाटला त्याच्यामध्ये कुठला कुठला काय सगळं चांगलं आहे. हा नाण्यांचं सगळं चांगलं आहे. आई हा? तुला कसं वाटते? चांगलं आपल्या नातं असतं लागेल सगळं चांगलं वाटलं. नाणं कसं वाटलं आपलं? मस्त. नाणं कसं वाटलं तुला आता? त्याने कुठला पटला का तुला? तो मोरांचं कसं वाटतं तुला? दोन्ही चांगलं आहे. हा दोन्ही चांगलं आहे. हा चला बाबा नमस्कार. नमस्कार, बोला. आपल्या दादाचं लग्न आहे तर कसं वाटतं तुम्हाला? व्यवस्थित आणि आपली शॉपिंग वगैरे झाली सर सर्व झाले. आणि आपले नाणे तुम्ही बघितले तुम्हाला कसं वाटतं? एकदम अति सुंदर. आणि त्याच्यामध्ये काय आम्ही तुम्हाला आपल्या ताईने सांगितलं होता तसंच एकदम वर्क करून दिले. आणि तुम्हाला कसं वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं असं त्याचे कुठलं नाणं आवडलं तुम्हाला? बघा, मी तर काही त्याने ऑर्डर दिली ती बघितली ना, तरी पण मला आता आणलंय तर एकदम सुंदर वाटतात. ते एकदम छान बनवलं तुम्ही, याच्याबद्दल आभार आहे. पप्पा आता पप्पा तर तुम्हाला कसं वाटतं आपल्या मुलाचं लग्न आहे, आपला एवढा मोठा गेले दादाला आणि आज त्याचं लग्न आहे तर काय बोलाय? आम्हाला खूप उत्साह आले, आनंद झालाय आणि आज आनंदाचा उत्साह आम्हाला भरभरून आलेला आहे. त्यामुळं आम्हाला खूप आनंद झाला. आणि तुम्ही जे काय वस्तू बनवले, नाणे जे देवळात बनवलं आहे ते एकदम अतिसुंदर बनवलेलं आहे आणि एकदम पद्धतशीर जसं पाहिजे तसं आहे. त्यातच काय प्रश्नच नाही कशा गोष्टीचे. तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये काय आवडलं असं? तुम्ही एवढे बोलता पण तुम्हाला काय आवडलं त्याच्यामध्ये असं? तुम्ही जे नाणे आहेत, नाण्यांची जी डिझाईन येते ते त्यांना जे डिझायनर केलं आहे, वर्क केलं आहे ते एकदम अतिसुंदर आहे आणि मोर केल्यात त्यामुळं अजून ते छान दिसतात. तुम्हाला पाहिजे तसं भेटले? हो, पाहिजे तसे मिळाले. आभारी आहे. आभारी. धन्यवाद धन्यवाद. आई तुम्हाला नाणे बघून कसं वाटले? मस्त वाटलं. तुम्हाला पाहिजे तसं भेटले का? भेटले भारी. वेळेवर भेटले ना? वेळेवर भेटले चांगले. पण म्हणजे असा आनंद प्रसन्न वाटले का काहीतरी केले आज मस्त असा मनाप्रमाणे मनापासून जास्त असे चांगले बनवले. पूर्ण एक एक वस्तू कशी वाटली तुम्हाला? उखल जाता हे सर्व छान छान वाटले. कलर वगैरे असं? कलर पण मस्त. आम्ही सांगितले याच्यापासून अजून भारी बनवले. आई तुम्हाला कसे वाटले नाणे बघ? आम्हाला तर मला तर हीच डिझाईन पसंत होती. मी जेव्हा मोबाईल बघितलेली ना आई पाठवलेला
मग ते बघ कसं आहे तर मला हीच आवडलेली आहे, तर बरोबर तीच भेटली मस्त. आणि त्याच्यामध्ये जसं तुम्हाला पाहिजे होतं एकदम अशी डिटेलिंग मध्ये पाहिजे होती तशीच भेटली का? तशीच भेटली तशी. आणि मोबाईल मध्ये तुम्ही बघितली होती हा. आणि आता मोबाईल आणि समोर आणि कशी वाटत? म्हणजे मोबाईल मोबाईल पासून- पेक्षा म्हणजे मोबाईल बघितली होती त्याच्यापेक्षा चांगली अजून मस्त, म्हणजे चांगली सुंदर. आणि आता आपला दादाचा लागेल हा जाम मोबाईल जाम म्हणजे. शॉपिंग वगैरे झाली. आता ही बघितली ना कोणी दुसरी पण लगेच सांगतील कुठून आणलेत काय, आम्ही लगेच सांगू बाबा आम्ही इथून असे. म्हणजे कोणाला पण ते आम्हाला तर विचारतीलच कुठून आणते, तर आम्ही तुमचं सगळं सांगू. हा. आई तू कुठली आहेस? अंबरनाथची. ना आता आता मी इथं बदलापूरला आलो. खरंच सांग बहिणीच्या इथे. सगळा आमची आई तुमची कोण आहे? आमची बहीण लागतं. आई पहिले तुम्ही दोस्त होते का बहीण? माझा दोस्त मग आमची एकाच गावावर राहत होतो. बहिणी आम्ही गावाने एकाच गावावर राहत होतो ना आम्ही. बाकी माझ्या घरची मग मग जाऊन, हो. आमची आई आहे ना तुम्ही मग? तुझी बहिणीच नाही हो बहिणीच लागतो. ना. आता दादाच्या लग्नानंतर तुम्ही जाम मजा करा. जाम मजा करू आम्ही. पक्की मजा. जाम मजा. तर मित्रांनो पण हा काय बोलता? तर मित्रांनो पण आता यांच्या घरी आलो, आम्हाला पण खूप आनंद वाटतो आणि त्यांना तर बघून खूप आनंद वाटला आणि त्यांना पाहिजे होते तसे त्याच्यापेक्षा जास्त चांगले प्रकारे भेटले त्यांना. आणि हे बघू शकता तुम्ही, आता ते बघू शकता आपण जो वर्क केले तो त्यांना खूप आवडला. आणि असाच जर त्यांना पण आवडले आणि तुम्हाला पण जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की DM करा. ती पण घरात लग्न झालेली आहेत, ते पण आम्ही नाणे तसेच ठेवलेले आहेत परंपरा म्हणून असे. आमच्या घरात पहिले लग्न झालेत ना 3-4, ते पण नाणे आम्ही परंपरा म्हणून जपून ठेवल्यात. असे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता की त्यांच्या घरामध्ये जेवढे पण लग्न होतात आणि जेवढे पण नाणे वगैरे जे काय साहित्य असतात ते सर्व जपून ठेवतात. आता ते पण बघूया आपण कसे होते ते नाणे ते दाखले. तर चला बघूया. ते पण बघूया. ते बोलतात का आपण अशीच आपली परंपरा जपतो आणि ते पाहिजे तसं ठेवून देतो. तर चला बघूया. तुम्ही बघू शकता की ते आपल्या मागच्या लग्न झालं त्याच लग्नाचे अजूनपर्यंत नाणे जपून ठेवले ते. आणि घरात कार्यक्रम चालू बोललो तर सगळा पसारा वगैरे ते चालू आहे. आणि हे बघा त्यांचे जुने नाणे. आणि आई सांगितला का तुम्ही असे सर्व गोष्टी जपून ठेवता का जुन्या सगळ्या ठेवले आम्ही. अजून काय आहे का? असे पोरांचे फेटे टोपल्या सजवलेल्या नेलेल्या सगळ्या ठेवून दिल्यात. म्हणजे जुनी आठवण म्हणून सर्व ठेवून देतात. म्हणजे कधी आठवण आली तर बासुरी बिसुऱ्या पहिल्या सगळ्या ठेवल्या. सर्व ठेवून दिले. नांदायचे कपडे पण ठेवलेत आम्ही. बाबा तुम्ही तर सर्वच गोष्टी जपून ठेवल्यात. तर मित्रांनो बघू शकता का त्यांच्या जुन्या आठवणी म्हणून ते सर्व ठेवून देतात. आणि आपण पण आपली अशीच परंपरा जपली पाहिजे. काही जुन्या गोष्टी असतात त्या आठवण म्हणून ठेवून दिल्या पाहिजे. तर हे बघा सर्व ती येतात शूटिंग पर्यंतची येते. हा चालेल ती पण दाखव. काय आता आपल्याला काहीतरी दाखवतात ते आपण बघूया त्यांच्या गोष्टी. बघा त्यांचा जुन्या गोष्टी म्हणून हे बघ किती वर्क, किती सुंदर असं वर्क केलं ते. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सुंदर असं केलेलं आहे ते. असं जुना एकदम आहे तो पण सुंदर दिसतो एकदम. मित्रांनो आपण आता त्यांच्या घरून निघलो आणि त्याही एवढा आग्रह केला जेवायचा, मग थोडासा जेवलो आणि आता निघलो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.